झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक मुंबई आग्रा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय। या महामार्गावर गेल्या 4 वर्षात 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय। यात भर घातली आहे ती नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाने। शनिवारी झालेल्या एका अपघातानंतर हा प्रश्न आणखीनच चिघळलाय। नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा उड्डाणपुलाचा पाहणी दौरा केला। याआधीही अनेक वेळा पालकमंत्र्यांचे पाय या उड्डाणपुलाला लागले, तेव्हा प्रत्येक वेळी भुजबळांनी उड्डाणपुलाच्या बांधकामाचं कौतुक केलं। याच ठिकाणी शनिवारी सकाळी ट्रकनं एका मोटरसायकलला 1.5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं आणि यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले। या अपघातानंतर मात्र नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि रास्ता रोको करत नाशिककरांनी 3 तास वाहतूक रोखून धरली। आज तो आहे, उद्या आमच्यापैकी कोणीतरी एक असेल तर ही घटना अजिबात न हो आणि इमिजिएट त्याच्यावरती काही ना काही सॉल्युशन हवं। बस आमची एवढी एक रिक्वेस्ट। तर आता हा बोगदा मोठा व्हायला पाहिजे किंवा हा ब्रिज तरी बॉम्बे नाक्यापाशी जसा आहे तसाच ब्रिज कायम सगळ्यात मोठा झाला पाहिजे, म्हणजे कुठेच ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार नाही। अन्यथा नाशिकमध्ये सगळ्या ठिकाणी असेच ऍक्सिडेंट होत राहतील आणि लोकांच्या आयुष्याला काही इथे महत्त्व नाही। मुंबई आग्रा महामार्गावर 2008 पासून आजपर्यंत शेकडो अपघातात 153 जणांचे प्राण गेले। 2008 साली 26, 2009 मध्ये 30, 2010 मध्ये 34, 2011 मध्ये 28, 2012 मध्ये 27, तर चालू वर्षातल्या 5 महिन्यातच 8 जणांचा अपघातात मृत्यू झाला। हा पूल विकासाचा सेतू नाही तर मृत्यूचा भुजबळांनी दिले आहेत। मोठा उड्डाणपूल जो आहे हा 3-4 आठवड्यामध्ये कदाचित संपूर्णपणे पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल। ट्रॅफिक कंजेशन जे आहे ते सुद्धा 50-60% कमी होणार आहे आणि तशीच ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा त्या प्रमाणामध्ये आणखीन कमी होईल। उड्डाणपूल बांधताना पादचाऱ्यांचा विचारच केला नाही, त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉक करावा अशी मागणी वर्षभरापासून होती, मात्र त्यावर निर्णय झालेला नाही। त्यामुळे आहे त्या परिस्थितीत अपघात थांबवण्याची जबाबदारी यंत्रणा कशी पार पाडते याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।